स्त्रियांना सन्मानजनक वागणूक देणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे, वर्षभरातील 365 दिवस दररोज महिलांप्रती आदर व्यक्त करणे, तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होईल आणि प्रत्येक दिवस महिला दिवस म्हणून साजरा होईल, असे प्रतिपादन डॉक्टर प्रसाद बावनेर यांनी केले. स्थानिक जिल्हा परिषद शाळा साईनगर येथे 19 मार्च 2025 रोजी कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन संकल्प सेवातर्फे करण्यात आले होते. आजची स्त्री जागतिक पटलावर विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत आहे. राष्ट्रपती, वैज्ञानिक, अंतराळवीर, अधिकारी, शिक्षिका, वकील अशा विविध क्षेत्राला स्त्री शक्ती योग्य न्याय देत आहे. साईनगर दर्यापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकापासून ते शिपाईपर्यंत सर्वच महिला कर्मचारी आहेत. ही विशेष बाब आहे. अनेक डॉक्टर, अधिकारी, अभियंता, कर्मचारी असे आदर्श विद्यार्थी घडविण्याची ऐतिहासिक परंपरा शाळेने आजतागायत जपलेली आहे. या विद्यार्थ्यांना घडविण्याचे श्रेय हे येथील शिक्षकांचे आहे. ही बाब लक्षात घेता येथील महिलांचा सन्मान करणे व त्यांच्या कार्याचा गुणगौरव व्हावा या उद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पवित्रकार असून प्रमुख अतिथी म्हणून मनीषा तांबडे, सपना नेमाडे, सुनीता बावनेर, अर्चना वाटाणे, उषा चौधरी इत्यादी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. संपूर्ण स्त्री जातीबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी उपस्थित सर्व महिला कर्मचारी, शिक्षिका व अंगणवाडी कर्मचारी यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकवाचा टीका लावण्यात आला. तसेच पुष्पगुच्छ आणि चरित्रवान महिलांची पुस्तके सर्वांना भेट म्हणून प्रदान करण्यात आली. संकल्प सेवा संस्थेतर्फे अंगणवाडीसाठी भिंतीवरील घड्याळ भेट म्हणून देण्यात आले. उपरोक्त कार्यक्रमावेळी प्रेरणात्मक व्याख्याते अशी ओळख असलेले प्राध्यापक शिवाजी कुचे यांचा संकल्प सेवातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन संकल्प सेवातर्फे रोशन भांगे यांनी केले. स्त्रियांवरील अत्याचार नष्ट करायचे असतील व त्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करायचे असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून स्त्री शक्तीची महती शालेय जीवनातून विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम मनावर रुजविणे आवश्यक आहे. शालेय जीवनातूनच हा मार्ग प्रशस्त होतो. त्यासाठी संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्था सतत कार्य करीत असते आणि या कार्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संकल्पतर्फे डॉक्टर प्रसाद बावनेर यांनी केले आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.